गंभीर अन्न सुरक्षा उल्लंघन जे आहेत दुधाच्या बाबतीत त्याच्याबद्दलच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह कंप्लायन्स ऑर्डर इश्यू केलेल्या आहेत. जसं हॉटेल रेस्टॉरंट इटरीच्या बाबतीत केलं होतं तसं मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स याच्या बाबतीतले जे स्टँडर्ड्स आहेत, जे रेग्युलेशन्स आहेत, ते रेग्युलेशन्स सर्व साखळीमधले दूध उत्पादकापासून कंझ्युमरपर्यंत फार्मपासून प्लेटपर्यंत हा जो कन्सेप्ट आहे इकोसिस्टमचा त्या सर्व स्टेक होल्डर्समध्ये या पद्धतीने कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईडलाईन्स जे आहेत त्या आपण इश्यू केलेल्या आहेत. त्या कंप्लायन्स गाईडलाईन आहेत. त्या कुणाला बंदी घालण्यासाठी नाही तर त्या कंप्लाय करण्यासाठी आहेत. त्या करण्यासाठी आपण हे आजचे आदेश जे आहेत ते आपण इम्प्लिमेंट केलेले आहेत. हे आदेश इश्यू करण्यापाठीमागं जे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे दूध उत्पादकांना म्हणजे अगदी कलेक्शन सेंटरपासून बल्क मिल्क कूलरपासून ते कोल्ड चेन मेंटेनपर्यंत ते प्रोसेसरपर्यंत पॅकर्सपासून ट्रान्सपोर्टरपासून सेलर्सपर्यंत यांना कोणते मानकाला नियम लागू आहेत. तर पहिला आता ऑफकोर्स आपले जे रजिस्ट्रेशन किंवा लायसन्सिंगचे ते रूल 2011चे लागू आहेत. त्याचबरोबर अन्न उत्पादन मानके व अन्न संयोजके ज्याला म्हणतो तो पण स्टँडर्ड्स आणि रूल्स लागू आहेत. त्याचबरोबर दूषके विषय व अवशेष हे जे आहेत 2011चे ते पण स्टँडर्ड्स लागू आहेत. विक्रीवरील प्रतिबंध व निर्बंध जे आहेत प्रोहिबिटेड आयटमच्या बाबतीत रेग्युलेशन्स ते पण लागू आहेत. लेबलिंग आणि प्रदर्शन हे जे आहेत हे पण लागू आहेत. अन्न सुरक्षा मानके पॅकेजिंग युनियन जे आहे 2018 ते पण लागू आहेत. त्याचबरोबर अन्नाचे सदृढीकरण ज्याला फॉर्टिफिकेशन जे म्हणतो हे पण रूल याच्यामध्ये लागू 2018चे. आणि जाहिरात आणि दावे हे पण रूल्स अँड रेग्युलेशन लागू आहेत. म्हणजे 8 प्रकारचे रेग्युलेशन्स फसाई ऍक्ट 2006च्या अंतर्गत जे आहेत आणि 2011चे रूल्स प्लस हे 8 प्रकारचे मिनिमम रेग्युलेशन्स हे प्रत्येक जणाला लागू आहेत. याचं पालन होणं अपेक्षित आहे. आता हे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून हे कुणाकुणाला लागू आहे हा प्रश्न आपल्या समोर आला असेल तर सर्वात पहिला जो आहे दूध संकलन केंद्र कलेक्शन सेंटर्स जे असतात ते किंवा बल्क मिल्क कूलर्स यांना लागू आहेत. दुसरा आहे दूध शीतकरण सेंटर्स जे केंद्र आहेत कूलिंग सेंटर ज्याला म्हणतो तिथं आहेत. दुग्ध प्रक्रिया युनिट्स व उत्पादक याच्यामध्ये पाश्चरायझेशन आपण करतो, प्रमाणीकरण करतो म्हणजे स्टँडर्डायझेशन, होमोजनायझेशन जे करतो, निर्जंतुकीकरण करतो आणि त्याचबरोबर UHT प्रकल्प ज्याला म्हणतात म्हणजे अल्ट्रा हाय ट्रीटमेंटवाले जे प्लांट असतात त्यांना सुद्धा हे मानक रेग्युलेशन्स रूल्स लागू आहेत. त्याचबरोबर पॅकर्स आणि फिलिंग स्टेशन्स म्हणजे बऱ्याच वेळेस आपण बंद बॉटल्स तयार करतो किंवा पॅकेट तयार करतो तर पॅकर्स आणि फिलर्स यांना पण हे लागू आहेत. वितरक, वाहतूकदार आणि घाऊक विक्रेते यांना पण हे नियम लागू आहेत. किरकोळ विक्रेते, दूध बूथ्स, दूध विक्रेते व सुटे दूध विक्रेते यांना पण लागू आहेत. स्वयंचलित बल्क दूध विक्री चालक यांना पाहिलं आहेत. ऑटोमॅटिक वेंडिंग मशीन याच्यामध्ये असतात त्यांना. दूधजन्य पदार्थाचे उत्पादक म्हणजे मिल्क प्रॉडक्ट्सवाले जसे की त्याचबरोबर पॅकिंग करणारे या दुधाच्या प्रॉडक्टच्या बाबतीत आणि दुधाच्या बाबतीत पॅकिंग करणारे विक्रेते यामध्ये पनीर असेल, छना असेल, खवा असेल, तूप असेल, लोणी असेल, क्रीम, दही, चीज, आईस्क्रीम, दूध पावडर, कंडेन्स्ड मिल्क, फ्लेवर्ड मिल्क व इतर सर्व दुग्धजन्य पदार्थ याचे उत्पादक यांना पण हे सर्व नियम लागू आहेत. या सर्वांनी या नियमांचं तंतोतंत पालन करायचं ज्याच्या माध्यमातून हे परिपूर्ण दूध सेफ मिल्क हे कंझ्युमरच्या प्लेटपर्यंत घरापर्यंत जाईल. कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अडल्टरेशन असणार नाही, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन असणार नाही, कोणत्याही प्रकारचं सबस्टँडर्ड मिल्क ते असणार नाही. म्हणजेच सेफ असेल, अनसेफ किंवा सबस्टँडर्ड किंवा मिसब्रँडेड अशा प्रकारचं मिल्क किंवा मिल्क प्रॉडक्ट्स हे कंझ्युमरपर्यंत आपल्याला देता येणार नाही, विकता येणार नाही किंवा प्रक्रिया करता येणार नाही. यासाठी हे नियम लागू आहेत. आता थोडक्यात कारण डिटेल ऑर्डर आहे, प्रेस नोट पण डिटेल देतोय मी. त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला शॉर्टमध्ये सांगतो कारण हे जर डिटेल सांगायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात वेळ लागेल. ते आपण प्रेस नोटमध्ये निश्चितच वाचाल हे मला अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे त्याची पब्लिसिटी कराल हे मला अपेक्षित आहे. पण थोडक्यात जर आपल्याला सांगायचं झालं तर याच्यामध्ये जसं ॲप्लिकेबिलिटी सांगितली
त्याचप्रमाणे याच्या बाबतीत कर्तव्य व जबाबदाऱ्या ज्या आहेत तर या FBO ज्या फूड बिझनेस ऑपरेटर ह्या सेक्टरमध्ये